आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. तर पुस महिन्यातला दुसरा रविवार तर तुम्हाला मी एक कहाणी सांगते पुस महिन्यातली रविवाराची. म्हणजे कोणी कहाणी म्हणते, कोणी गोष्ट म्हणते, तर तीच काही बी समजा तुम्ही. तर असेच दोन बहीण भावंड असताना दोघांचे पण लग्न झाले. लग्न झाल्यानंतर बहिणीची खूप गरिबी असताना बी तिला भावाची खूप श्रीमंती, म्हणजे भावाच्या घरी चांगलं झालं. चांगलं झाल्यानंतर त्या बहिणीला 2 मुलं झाले. तर मग पहिला रविवार गेला. तर मग अशी घरी बायानं पूजा बांधली. सकाळी देव काढला, पाटावर नारायणाची पूजा केली. सगळी रांगोळी, फुलं हे सगळं लावून शिनी केली. दिवा पिवा लावून सगळी पूजा केली रविवाराची. तर मग ह्या 2 बहिणीच्या मुलांना पाहितलं तर आई, तू का करीत नाहीस? प्रत्येकाच्या घरी केलं सगळं, तू का करीत नाहीस? तर मग त्या दिवशी पुन्हा गोड काहीतरी जेवायला करतात. म्हणजे उपास बायाला असतात, तर गोड जेवायला करतात, देवाला निवद गोड करतात. तर मग गोड निवद केल्यावर मग सगळ्याच्या घरी गोड निवद हेले. मग ह्याच्या घरी, या बहिणीच्या घरी तर गरिबी असताना काहीच नाही खायला, काहीच नाही. आपलं पिठलं भाकर, चटणी भाकर का आहे ते जे खायचं, आणि काहीच नाही. देवपूजा नाही केली, काही नाही म्हणजे. तर मग दुसरा रविवार आला पुस महिन्यातला. मग ती गेली. चल म्हणली आपली बाळांनो, चला आपण मामाच्या गावाला जाऊ. मामाच्या गावाला जाऊ म्हणल्यावर मग लेकरं खूप खुश झाले. मामाच्या गावाला जायचं, मामाच्या गावाला जायचं. तर मग घेतलं आपलं गटुडं, बांधलं आणि गेली पायी लेकरायला घेऊन शिनी, 2 मुलाला घेऊन शिनी गेली. पायी गेली. मग संध्याकाळ झाली. तर मग जशी घरात पाऊल टाकला की ते भाऊजाई म्हणले ना, भाऊ तिचा घरी नव्हता. वहिनी, भाऊ कुठं आहे? ती म्हणली बाहेर गावाला गेले. तर मग तिनं काय केलं, त्या ननंदबाईला म्हणजे चहा केलं नाही, काही केलं नाही, पाणी विचारलं नाही. जशी दिसली ननंद की पांघरून आपलं घेतलं अंगावर चादर आणि झोपी गेली. तर मग ननंद विचारती, बाई वहिनी तुम्हाला काय झालं, काय दुखायलंय? तर माझं डोकं खूप दुखतंय म्हणल्यावर मग हे आपलं लेकरं उपाशी, ही उपाशी, मग काय खायला नाही, काय नाही. मग थोडं आपलं काहीतरी केलं आणि मग ते लेकरायला दिलं खायला. मग तिलाही उठिलं, वहिनी उठा की जेवायला. ती म्हणली मला भूक नाही, मी नाही जेवणार. मग ही बी जेवली नाही, लेकरं जेवली, आणि मग ती उपाशी झोपी गेली. मग सकाळ झाली. मग सकाळी आता म्हणली वहिनी जाते म्हणली माझ्या गावाला वापस. तर ती म्हणली, मग उठली म्हणली जाता म्हणली, बरं जा म्हणल्यावर तिनं काय केलं, म्हणली थांबवा म्हणली. बाहेर निघालेले आपलं ते गटुडे घेतलं, मुलांना घेतलं, बाहेर निघाली आणि मग थांबा म्हणल्यावर मग तिनं काय केलं, आपले कपड्यात एका रुमालामध्ये बांधले, चुली पसले आपले कोळशे बांधले. तर मग म्हणली बाई, म्हणली रस्त्यानं कुठे तुम्हाला भुका लागतात, लेकरं फिकरं आहेत म्हणली, हे न्या म्हणली,
भाकरी न्या म्हणली जेवायला सोबत. मग बरं म्हणली घेतली ना आपलं तिनं गटुऱ्यात बांधलं. मग चालत राहिली. मग 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले. मग लेकरं म्हणायत आई भूक लागली. तर म्हणली बाळांनो थांबा म्हणली, आपण पुढं का नाही एक पाणी पाहून, झाड पाहून, सावली पाहून आपण जेवायला बसू म्हणली. थांबा म्हणली, इथं रस्त्यात कुठं दिसलं ना आपण पाण्याचं ठिकाण पाहून शिनी आपण जेवायला बसू म्हणली. तर मग तिनं काय केलं, एक दिसलं विहीर दिसली, झाड दिसलं मोठं. मग सावलीला बसली. मग तिनं ते आपलं हातपाय धुतले, पाणी आणलं विहिरीहून आणि झाडाखाली आपलं ते गटुडं सोडायली. तर फाली काय त्याच्यामध्ये कोळसे. तर मग लागले लेकरं लढायला पडायला, आई हे काय दिलं ग हे मामीनं म्हणून शिनी घेतले ते कोळसे, तसेच फेकून दिलं नाही तर घेतले, गटुड्यात बांधले आणि तशीच गेली. मग आला तिसरा रविवार आला. तर मग तिनं घरात पूजा मांडली, कशी का होईना समई लावली. आई ग समई सांगते तुला, मी गेले भावाच्या घरला, भाऊजाईनं मला जेवाय केलं नाही, चहा पाण्याला विचारलं नाही आणि माझ्या पदरामध्ये कोळसे बांधले. तर मी तशीच ते कोळसे घेऊन आले. आई ग समई सांगते तुला, समईला सांगायली गोष्ट. तर मग आई ग समई सांगते तुला, ते कोळसे आणले म्या तसेच आणि चुलीच्या पुढी खडा केला आणि पुरले. तर मग 2 दिवसाला फाईतले तर त्याचं सोनं झालं. तर मग ते सोनं मोल्ड, आई ग समई सांगते तुला, ते सोनं मोल्ड. मग घर बांधलं, वावरं घेतले, गाड्या घेतल्या, मग कपडे ते चांगलं झालं ना. मग 4 गावामध्ये कळालं. मग तिच्या भावाला कळालं, तिच्या भाऊजाईला कळालं, अशानं असं झालं तुझ्या बहिणीचं, तुझ्या भाऊजाईचं, तुझ्या नंदचं. तर मग ह्या भाऊजाई म्हणणारीला कुठं देखवते, अहो म्हणली तुम्ही घरी नव्हता तवा तुमची बहीण आलती आणि तिनं आपल्या घरातलं सोनं नेलं, पैसा आदला नेला, हे घर बांधलंय, वावरं घेतली, हे केले, वाड्या घेतल्या, बघा म्हणली किती तिनं घरातलं काय नेलं की काय नाही की किती मोठी झाली या. मग भावाला खरंच वाटलं ना. मग आला भाऊ घरी, आत्ता जातो म्हणला, राग निघाला घरून शिनी बहिणीच्या घराकडं निघाला. तर तिनं पूजा बांधली, लेकरं बाजूला बसवले. तर तिनं समई लावली, पूजा बांधली. त्या समईला ती आपली झालेली भावाच्या घरची कहाणी सगळी ती समईला सांगायली. आई ग समई सांगते तुला, मी गेलते भावाच्या घरला, भाऊजाईनं मला पदरात कोळसे बांधले, त्या कोळशानं माझं एवढं हे झालं. तर मग त्या भावानं ऐकिलं सगळं, बहिणीचं दारात उभा राहून शिनी ऐकिलं आणि मग बहिणीला समजिलं आणि मग शेवटी घरी गेला आणि त्या बायको म्हणणारीला मारहाण करून शिनी काढून दिलं, माझ्या बहिणीला असं केलंस का म्हणून शिनी.